तिच्या मनात नक्की काय चाललंय काहीच कळत नाही. जेव्हा वाटतं सगळं नॉर्मल आहे तेव्हाच अचानक मीरा असं तुटक वागायला लागते. काल रात्री माझं काम नक्कीच झालं असणार, पण तरी एकदा खात्री करून घ्यायला हवी. अथर्व, कसं वाटतं आता? हो, ते हँड ब्रेस निघाल्यामुळे जरा मोकळं वाटतं, बरं वाटतं. बरं, काल अनन्यासोबत जे काय घडलं तिच्या मनातून भीती गेली आहे ना? हो आई, बाहेर कोणीच नव्हतं, काहीच नव्हतं. तू म्हणाली तसं कदाचित तिला भास झाला असं. बघ ना, उगाच घरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. हो आई, खरं आहे. नको त्या गोष्टींमुळे घरातलं टेन्शन वाढत चाललं आहे. बरं ते सोड. तुला सांगू, आज पहाटे मला इतकं गोड स्वप्न पडलं. माझी छोटीशी नात माझ्या मांडीवर बसली, हसते, खिदळते, खूप आनंदात आहे आणि तिच्यासोबत आपण सगळेच आनंदात होतो. अथर्व, तुला सांगते, मी त्या क्षणी इतकी सुखावले होते ना की की अजूनही मी तिकडेच अडकले. असं वाटतं की की खरंच मी आजी झाली. असं वाटतं की खरंच तुला आणि मीराला बाळ झालंय. आणि प्लीज आपण नको बोलूया त्या विषयावर. म्हणजे आई, मला कळून चुकलंय की घरातली परिस्थिती बघता, मीराची मनस्थिती बघता आता हे योग्य नाही, शक्य नाही. अथर्व, आई, मला एक कॉल करायचं. आलोच. हा असं का बोलतोय? एवढं सगळं जुळून आलं होतं, मग अचानक कसं काय झालं? मीरा नाही म्हणाली की काय? काय? हो, अरे वा, नूडल्स करतेस? हो. अनन्या, बरी आहेस ना ग तू? हो का? अगं नाही, तुला जरा एक विचारायचं होतं. विचार ना आत्या. कालच्या प्रकरणामुळे मी खूप घाबरले होते ग, म्हणून जरा काळजी वाटली तुझी. पण काल काय पाहिलंस ग तू? आत्या, काही नव्हतं पाहिलं मी. सोड ना हा विषय. भास झाला असेल मला. जस्ट इग्नोर इट. अनन्या, अगं आपण या गोष्टीला इग्नोर नाही करू शकत. भास होत नसतात अगं, काहीतरी असतं म्हणून ते आपल्याला जाणवतं, है ना? अनन्या, ती गोष्ट तिकडे होती म्हणून तुला ती फील झाली. हो ना, म्हणजे बघ हा, आता तुला भास झाला नसता तर तू इतकी घाबरत किंचाळत घरात शिरली असतीस का? हा, काहीतरी झालं असेल ना. म्हणजे हे बघा, आपण दरवेळेस काय करतो, स्वतःला समजावत बसतो की नाही नाही नाही, काही झालं नाही, काही झालं नाही, भास असेल, भास असेल. पण दरवेळेस तसं नसतं ना. हे बघ, आता तुला असं वाटत असेल ना की मी हे सगळं तुला का सांगतेय, पण तू नीट लक्ष दे. मला माहिती आहे माझ्यावर आणि मायावर तुझा विश्वास बसणार नाही. हे बघ अनन्या, हे प्रकरण ना खूप भयंकर आहे. म्हणजे मीरा आणि तिच्या बापाचा सुद्धा ह्याच्यात हात असू शकतो ना. तुला कळतंय ना मला काय म्हणायचंय? समजतंय ना तुला? अरे बापरे, हो सासूबाई, मला एक गोष्ट लक्षातच आली नाही. मी म्हणजे मागे नाही का मीराचा बाप या घरात आलेला आणि त्याने अजितवर हल्ला केलेला आणि मग गायब झाला. त्यानंतर आपल्या सगळ्यांना असं वाटलं की तो माणूस इनविजिबल होऊ शकतो.
आणि कशावरून आता जी काही घटना घडली आहे ती त्यानेच केली नसेल. हो ना अनन्या, मला तरी असं वाटतं हे प्रकरण तू हलक्यात घेऊ नकोस. हे बघ, नीट विचार कर आणि मला सांग, तुला नक्की भास झाला होता की तिथे काहीतरी विचित्र घडलं? हं? अगं गेली माया, मी खात्रीने सांगू शकते अनन्याला नक्कीच भास झाला नाहीये. याच्यामुळे सगळा घोळ झालाय. सगळं माझ्या प्लॅन प्रमाणे सुरू होतं आणि माझ्या अंदाजानुसार मीरा आणि अथर्व एकत्र आले सुद्धा असते, पण मध्येच त्या अनन्याने ह्याला पाहिलं आणि सगळं फिसकटलं. तुला दिलेलं एक काम तुला नीट करता आलं नाही आणि अपेक्षा मात्र मोठ्या आहेत तुझ्या. मला बळी हवाय. कधी अनन्या, कधी मीरा. आता तुला बळी वगैरे काही मिळणार नाहीये, कारण मी तुझं अस्तित्वच मिटवून टाकणार आहे. पण अजून माझं कार्य पूर्ण झालं नाही. आता तुझं कार्य संपलं असं समज आणि नष्ट हो. इतक्यात शस्त्र टाकून जमायचं नाही. हे आपलं खूप महत्वाचं शस्त्र आहे. याचा काहीच उपयोग नाहीये मार्जरी, कारण हे शस्त्र जर का आपण वापरलं ना तर स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं आहे. नाही मंजिरी, नाही. आपल्याला काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. म्हणजे या मनुष्यांच्या मनात अनेक भावना असतात. त्यातली महत्वाची भावना म्हणजे प्रेम. आणि प्रेम मिळालं नाही तर तयार होणारी भावना म्हणजे मत्सर. मीराच्या मनात तो मत्सर जागा करावा लागेल. तिने स्वतः भोवती जे आवरण तयार केलंय ते भेदायला हवं. आणि या कार्यासाठी मायाचा वापर करता येईल.